चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी इव्हिनिंगपासून केलेली आहे आणि रात्ता रामला मी घेऊन चाललेले आहे ग्राउंडवरती खेळण्यासाठी. तर त्याचे थोडेसे टॉयज वगैरे आणि त्याचे ट्रायसिकल घेऊन मी नेहमीच जात असते, कारण ग्राउंडवरती गेल्यावरती खूप सारी मुलं येतात आणि त्यांच्यासोबत तो खूप छान खेळतो. तर चला मंडळी, व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हाय 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 हां. तर आत्ता वाजलेले संध्याकाळचे 6 आणि देवपूजा वगैरे आवरली आणि रामला आत्ताच मी ग्राउंडवरून घेऊन आले. तर म्हटलं आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करूयात. तर संध्याकाळी नेहमीच काय बनवू हा तर मोठा प्रश्नच आहे, पण यायला थोडंसं लेट होणार आहे. तर म्हटलं रामसाठी आणि माझ्यासाठी झटपट बनणारा असं काहीतरी नाश्ता टाईपच बनवूयात. तर डोसा खाण्याची म्हणजे इच्छा झालेली, पण पीठ वगैरे तर मी फर्मेंट केलं नाही. तर जेव्हा मी असं पीठ वगैरे किंवा फर्मेंट केलेलं नसतं त्यावेळेस मी इन्स्टंट डोसा बनवते. तर तो कसा, त्याची रेसिपी तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देते, जेणेकरून की तुम्हाला देखील कधी डोसा वगैरे खायची इच्छा झाली तर बनवता येईल. तर त्यासोबतच आता मी खोबऱ्याची चटणी बनवून घेईल. सांबर वगैरे बनवण्याचा तर काही प्लॅन नाही आणि राम तर खातच नाही, फक्त माझ्यासाठीच चटणी थोडीशी बनवून घेईल. तर चला आता पटकन रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्यानंतर कसं रुटीन होते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चल बाय बाय कर राम, बाय बाय. तर डोसा बनवण्यासाठी ही जी बाउल आहे या बाउलचं मी माप घेणार आहे सर्व. तर ही बाउल भरून आपल्याला रवा घ्यायचा आहे, जो बारीक रवा आहे तो एकदम तो. जर तुमच्याकडे बारीक रवा वगैरे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता, पण आता माझ्याकडे आहे. आणि ज्यावेळेस आपण सर्व मिश्रण घेणार आहे त्यावेळेस तर मिक्सरमध्ये एकदा फिरवणारच आहे का. तर ही जी एक वाटी तो मी रवा घेणार आहे आणि त्यासोबतच ही एकच वाटी मी इथे म्हणजे दही घेणार आहे. तर दही आणि रव्याचं मेजरमेंट आपल्याला सेम ठेवायचं आहे. त्यासोबतच मी थोडेसे पोहे भिजून ठेवलेले, 1 चमच्याच्या अंदाजे असेल तर ते पाहू शकता तुम्ही, थोडेसे अगदी पोहे भिजून ठेवलेले आहेत. तर एवढे पोहे अंदाजे आपल्याला लागतील. आणि त्यानंतर यासोबतच आपल्याला लागणार आहे मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा. बस एवढ्याच गोष्टी लागणार आहेत. तर चला लवकरच आपण प्रोसेस करूया. तर आधीच्या क्लिपमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व मेजरमेंट मी इथे एका बाउलमध्ये साईडला सेपरेट करून घेणार आहे. तर सुरुवातीला 1 वाटी मी इथे दही घेतलेला आहे, सोबतच आता पोहे पण त्यामध्ये ॲड करणार आणि सोबतच 1 वाटी आपण इथे रवा घेणार आहोत. तर 1 वाटीला थोडासा कमी मी इथे रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर जे काही दही घेतलेलं आहे त्यामध्ये हा 1 वाटी रवा मी ॲड करणार आणि त्यानंतर जे आपण पोहे भिजवलेले 1 चमचा राऊंड ते पण ॲड करणार. आणि हे सर्व इन्ग्रेडियंट घेत असताना मेजरमेंट नेहमी परफेक्ट घेत जा, जेणेकरून की आपली जी काही रेसिपी वगैरे असेल ती पण फेल होणार नाही. आणि परफेक्ट मेजरमेंट असेल तर जे काही एंड आउटपुट आहे ते देखील खूप छान येतं. तर जे काही पोहे आहेत ते तर मी नॉर्मल जे डीमार्टमधून आणते स्वस्तिक ब्रँडचे तेच यूज केलेले आहे आणि तेच मला आवडतात. त्यानंतर हे सर्व इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी अगदी किंचित साखर ॲड केलेली आहे, थोडेसे फ्लेवर बॅलन्स करण्यासाठी. तर साखर जी आहे ती ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, अदरवाईज तुम्ही अवॉइड देखील करू शकता. तर आता मी इथे सॉल्ट ॲड करून घेतला आणि व्हिस्कच्या साहाय्याने मी आता इथे सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण हे सर्व जे मिश्रण आहे ते वाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडे मोठा मिक्सर जार असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ग्राइंड करून घ्या. तर आता हा एकच मिक्सर जार माझ्याकडे आहे, त्यामध्येच मी 2 वेळा म्हणजे 2 बॅचमध्ये त्याला ग्राइंड करून घेईल आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करूनच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून की फाईन अशी पेस्ट होईल. कशी कन्सिस्टन्सी हवी ती तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला सुरुवातीला मी याला ग्राइंड करून घेते आणि त्यानंतर पुढे काय प्रोसेस करायची ती देखील तुम्हाला दाखवते.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। आणि हे जे बॅटर आहे तुम्ही 10 मिनिटं रेस्ट करून त्यानंतर देखील प्रोसेस फॉलो करू शकता। पण आता झटपट बनवण्याची पद्धत आपण पाहूयात। तर रवा कसा थोडासा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा दुधाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर फुलतो आणि छान जे काही आउटपुट आहे ते आपल्याला भेटतं। पण आता मी इन्स्टंट बनवत आहे तर पटकन मी हे सर्व प्रोसेस करणार आहे। अदरवाईज जर तुम्ही पटकन बनवणार असाल तर त्यामध्ये बेकिंग सोडा वगैरे ॲड करावा लागतं। अदरवाईज जर तुम्ही 10 मिनिटं तो जे काही बॅटर आहे ते ठेवणार असाल तर बेकिंग सोडा तुम्ही अवॉइड देखील करू शकता। तर आता मी पटकन बनवणार आहे म्हणून थोडंसं त्याला म्हणजे जो काही डोसा आहे तो फ्लफी बनण्यासाठी मी थोडासा बेकिंग सोडा म्हणजे आपला जो खाण्याचा सोडा असतो तो थोडासा ॲड केलेला आहे। तर सोडा ॲड केल्यानंतर मी लगेच डोसा बनवण्यासाठी घेणार आहे। सुरुवातीला थोडासा जो काही तवा आहे तो थोडासा गरम करून घेईल आणि त्यानंतर जो काही डोसा आहे तो त्यावरती पोर करेल। तर सुरुवातीला आता इथे तवा गरम करायला ठेवलेलाच आहे मी। आता सोबतच त्यावरती थोडंसं पाणी स्प्रेड करून घेईल जेणेकरून की जो काही डोसा आहे तो आपला तव्याला चिकटणार नाही। आणि त्यानंतर थोडंसं ऑइलने ग्रीस करून त्यावरती डोसा आपण जसा नेहमीप्रमाणे बनवतो तर तसा बनवून घेणार आहे। डोसा बनवत असताना सुरुवातीला लीडचा वापर करा जेणेकरून की डोसा सर्व बाजूने छान भाजला जाईल। तर यावरती असं परफेक्ट झाकण माझ्याकडे नाही पण जे कॅसरॉलचं भांडं आहे म्हणजे झाकण आहे ते यावरती परफेक्ट बसतं त्यासाठी मी त्याचाच उपयोग करते नेहमी डोसा वगैरे बनवत असताना। तर पहा एकदम परफेक्ट असा डोसा रेडी होतो आणि तुम्ही नक्की ट्राय करा। रामला तर कोणत्याही प्रकारचा डोसा वगैरे असेल तर तो खूप आवडतो आणि आवडीने देखील खातो। तर मी सुरुवातीला विचार केलेला की खोबऱ्याची चटणी वगैरे बनवूयात पण कंटाळा केल्यानंतर आणि त्यानंतर दहीसोबतच एन्जॉय केलं आणि दहीसोबत देखील पराठे किंवा डोसा वगैरे असेल तर ते सुद्धा खूप छान लागतात आणि रामने देखील माझ्यासोबत दहीसोबतच खाल्लं। सुरुवातीला एक डोसा तर मी त्याला तसा प्लेनच खाऊ घातला आणि नंतर मग माझ्यासोबत थोडासा मी त्याला खाऊ घातला। तर ही एक झटपट बनणारी रेसिपी आहे जी की तुम्ही मुलांना टिफिनमध्ये वगैरे देखील देऊ शकता आणि सकाळच्या आपल्या घाई गडबडीच्या रुटीनमध्ये तुम्ही मुलांना हे देत असाल तर तुमचा टाईम देखील वाचेल आणि जास्त भाजी पोळी बनवण्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही आणि मुलं देखील अशा गोष्टी आवडीने खातात। आणि बेकिंग सोडा वगैरे जर नाही घातला तर पूर्णतः हेल्दी रेसिपी होऊन जाईल। त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना देखील खाऊ घाला। रामचे रिॲक्शन तर तुम्ही पाहू शकता। डोसा म्हटलं की तो खूप आवडीने खातो आणि ज्यावेळेस मी बनवते त्यावेळेसच त्याच्या लक्षात येतं की आता डोसा आपण बनवत आहोत। आणि खूप वेळा असं होतं की सकाळीच्या वेळेस मी नाश्त्यामध्ये वीकली 2दा तरी डोसा बनवते। दुपारच्या वेळेस माझ्याकडे थोडासा वेळ होता तर पटकन म्हटलं हेअर ऑइल बनवून घेऊयात आणि हे जे हेअर ऑइल आहे ते एकदम गुणकारी आहे जे की मी माझ्या कॉलेज लाईफपासून यूज करत आहे। तर ज्यांना काही लांब घनदाट केस पाहिजे असतील किंवा केस गळती होत असेल तर हे हेअर ऑइल मी तुमच्यासाठी सजेस्ट करते। हे जे हेअर ऑइल आहे ते मी खूप दिवसांपासून यूज करते आणि वीकली 2दा यूज करते। ज्यावेळेस मला हेअर वॉश वगैरे करायचं असेल त्यावेळेस एक दिवस आधी मस्त असा हेअर ऑइलिंग करते आणि त्यानंतर नेक्स्ट डेला हेअर वॉश करते। तर संपलंच होतं तर म्हटलं पटकन बनवून घेते आणि तुम्हाला देखील दाखवते। तर सुरुवातीला तुम्ही जे काही घरात घरगुती तेल वापरत असाल केसांसाठी ते ऑइल घ्यायचं आहे आणि अंदाजे आता येते हाफ कपला थोडंसं जास्त मी ऑइल घेतलेलं आहे। तर मी यूज करते पॅराशूटचं जे कोकोनट ऑइल येतं ते हाफ कप इतकं मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपली जी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल असते जी की मी चेहऱ्याच्या रेमेडीमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली ती तुम्ही कोणत्याही ब्रँडची यूज करू शकता। तर 2 कॅप्सूल आपल्याला इथे पाहिजे आहे। तर व्हिटॅमिन ईच्या ह्या 2 कॅप्सूल मी तेलामध्ये ॲड करणार आहे आणि सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवलेली आहे कारण जास्त तेल जर गरम झालं तर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट जे टाकणार आहोत ते जळून जातील त्यासाठी। त्यानंतर 1 चमचा मी येथे मेथीदाणे घेतले आणि सोबत काही कढीपत्त्याची पानं। तर कढीपत्त्याची पानं थोडेसे काळजीपूर्वक ॲड करा कारण ऑइल वगैरे थोडंसं चेहऱ्यावरती उडतं त्यासाठी। तर थोडासा कढीपत्ता मी येथे ॲड केला आणि त्यानंतर महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट राहतो ते म्हणजे जास्वंदीची फुलं किंवा पानं असेल तरी चालेल पण आता दोन्ही माझ्याकडे अवेलेबल नाही। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा आणि ते असं विकत वगैरे सुद्धा भेटत नाही आणि शेजारी वगैरे मी चौकशी केली पण कुठेही भेटली नाही।
त्यासाठी मी ह्या 3 इन्ग्रेडियंटमध्येच बनवलेलं आहे. तर अगदी 3 ते 4 इन्ग्रेडियंटमध्येच हे हेअर ऑइल बनवून जातं. आणि लो फ्लेमवरती मी थोडंसं गरम केल्यानंतर गॅस बंद केला आणि थोडंसं त्यामध्ये जे काही कढीपत्ता वगैरे ॲड केला आहे ते तेलामध्ये मुरू द्या आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर थोडंसं स्ट्रेन करून घ्या. तर आता मला असं वाटत होतं की थोडंसं अजून गरम करायला हवं, कारण मी लगेचच फ्लेम बंद केली होती. तर सुरुवातीला इथे परत गॅस ऑन केला आणि थोडंसं आता गरम करून घेणार आहे. तर वीकली मी 2दा हे यूज करते आणि 2 आठवड्यासाठी आता मी हे ते बनवून घेतलेलं आहे. तर म्हणजे वीकली माझं 4 वेळा तरी हेअर ऑइल आरामशीर यामध्ये होऊन जाईल आणि खूप छान रिझल्ट आहे. खूप दिवसांपासून मी यूज करते आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कसा रिझल्ट आला ते देखील माझ्याबरोबर नक्की शेअर करा. अगदी 1 ते 2 महिने तरी लागतील तुम्हाला याचा रिझल्ट भेटण्यासाठी, पण मस्ट ट्राय रेमेडी आहे. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.